गरमागरम वडापाव म्हटलं की प्रत्येक मुंबईकरांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही। सकाळची कामाची घाई असो व संध्याकाळची छोटी भूक, रस्त्यावरील गाड्यांवर मिळणारा हा चटपटीत पदार्थ अनेकांच्या पोटाचा मोठा आधार असतो। मात्र हाच स्वादिष्ट पदार्थ जर तुम्हाला जुन्या वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून दिला जात असेल तर तो थेट तुमच्या जीवावर बेतू शकतो। याच गंभीर आणि आरोग्याला घातक असणाऱ्या समस्येची दखल घेत राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता अत्यंत कडक पावले उचलली आहेत। त्यांच्या आक्रमक आणि शिस्तबद्ध कार्यशैलीमुळे आता रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे, विशेषतः वडापाव व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणलेत। नुकतेच मुंबई शहरात एका अत्यंत प्रसिद्ध वडापाव विक्रेत्यावर प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली। हा विक्रेता आपल्या ग्राहकांना चक्क वर्तमानपत्राच्या कागदात अन्न पदार्थ बांधून आणि वाढून देत असल्याचे एका तपासणीत उघडकीस आले होते। या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण म्हणजेच FSSAI आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी संयुक्तपणे एक धडक मोहीम राबवली। या कारवाईनंतर केवळ त्या एका विक्रेत्यालाच नव्हे तर संपूर्ण शहरातील सर्वच खाद्यपदार्थ व्यावसायिकांना कडक इशारा देण्यात आलाय। ग्राहकांना अन्न पदार्थ बांधण्यासाठी, पार्सल देण्यासाठी किंवा अन्नाचा ज्याच्याशी थेट संपर्क येईल अशा कोणत्याही कामासाठी वर्तमानपत्राचा वापर आता पूर्णपणे थांबवण्याचे स्पष्ट आणि सक्त निर्देश प्रशासनाने जारी केले आहेत। वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर आरोग्यासाठी किती जीवघेणा ठरू शकतो यामागे अतिशय मोठे शास्त्रीय कारण दडलेले आहे। वर्तमानपत्र छापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये अनेक प्रकारचे हानिकारक रंग, रसायने आणि धोकादायक बाइंडर्स असतात। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या काळ्या आणि रंगीत शाईत शिशासारख्या जड धातूंचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो। जेव्हा गरम किंवा तेलकट पदार्थ अशा कागदावर ठेवला जातो तेव्हा ही विषारी रसायने थेट त्या अन्नात शोषली जातात। अशा दूषित अन्नाचे सतत सेवन केल्यास नागरिकांना पोटाचे विकार आणि अतिशय गंभीर आणि दीर्घकालीन आजार जडण्याची दाट शक्यता असते। याशिवाय छापाई खाण्यापासून ते वाचकांपर्यंत पोहोचताना वर्तमानपत्र अनेक हातांमधून आणि अस्वच्छ ठिकाणांवरून प्रवास करते। त्यामुळे ते कागद विविध रोगजंतूंचे वाहक बनतात, जे थेट मानवी शरीरात जाऊन संसर्गजन्य आजारांना निमंत्रण देतात। कायद्याच्या चौकटीतही या निष्काळजीपणाला सक्त मनाई करण्यात आली आहे। अन्न सुरक्षा आणि मानके नियम 2018च्या अंतर्गत कोणत्याही खाद्यपदार्थाची साठवणूक करण्यासाठी किंवा ते गुंडाळण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर करणे हा स्पष्टपणे बेकायदेशीर मानला गेला आहे। या नियमांची आता अधिक कठोर अंमलबजावणी करण्यासाठी FSSAI आणि FDI हे दोन्ही महत्त्वाचे विभाग खांद्याला खांदा लावून मैदानात उतरले आहेत। रस्त्यावरील छोटे फेरीवाले, हॉटेल्स, रेस्टॉरंट, क्लाउड किचन्स, चायनीज गाड्या, केटरर्स आणि सर्व प्रकारच्या लघु आणि मध्यम खाद्यपदार्थ व्यावसायिकांना हा नवा नियम पूर्णपणे बंधनकारक असणार आहे। तळलेल्या पदार्थांमधील अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी आता वर्तमानपत्राचा साधा तुकडाही वापरता येणार नाही। येणाऱ्या काळात अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 नुसार संपूर्ण राज्यभरात या नियमाची कठोर तपासणी आणि अंमलबजावणी केली जाणार आहे। अन्न पदार्थांच्या विक्री आणि वितरणासाठी केवळ सुरक्षित आणि मान्यताप्राप्त फूड ग्रेड साहित्याचा वापर व्हावा, यासाठी सरकार विशेष पावले उचलत आहे। नागरिकांनी देखील उघड्यावर अन्न खाताना किंवा पार्सल विकत घेताना दुकानदार नक्की कोणत्या कागदाचा वापर करत आहे याकडे बारकाईने लक्ष द्यावे आणि स्वतःच्या आरोग्याबाबत सतर्क राहावे, असे महत्त्वाचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे।